नमस्कार. अध्याय 23. मंत्र 3. यात आपण प्रश्नोत्तरे बघूया. पहिला प्रश्न आहे, ABCD ध्यानाचं महत्त्व काय? माणसाला विचारांची सरगम शिकण्यासाठी प्रथम लय, ताल शिकण्याची आवश्यकता असते. विचारांचं संगीत तर प्रत्येक क्षणी चालूच असतं, पण हे संगीतच लोकांसाठी गोंगाट, कोलाहल बनत चाललंय. मात्र आता या गोंगाटाला शांत, मधुर संगीतामध्ये बदलण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. एखादा माणूस संगीत शिकण्यास सुरुवात करतो तेव्हा तो स्वतःचा प्रोग्राम लगेच स्टेजवर प्रस्तुत करत नाही. संगीतात निपुण झाल्यानंतरच तो स्टेजवर पाऊल ठेवण्याची हिंमत करू शकतो. त्यावेळी त्याच्या मनात तो जी सरगम शिकला आहे तिचं लोकांसमोर सादरीकरण करावं अशी इच्छा निर्माण होते. अगदी अशाच प्रकारे आपल्यालाही आपल्या विचारांची सरगम आणि त्याचा उद्देश प्रथम समजून घ्यायचा आहे. ज्या लोकांना विचारांची सरगम शिकायची आहे त्यांचं या विचारांच्या मैफलीत स्वागत आहे. या मैफिलीत संगीत, सरगम आणि भजनं होतात. मात्र मैफिलीमध्ये उपस्थित प्रेक्षकांनाही गावं लागतं नव्हे, गाणं म्हणणं अपरिहार्य असतं. ही मुख्य अट असते. माणूस जेव्हा आपल्या अंतरंगात डोकावून बघतो तेव्हा त्याला विचारच विचार दिसतात. अंतर्यामी जणू तुमच्या विचारांची मैफल सजलेली असते आणि वेगवेगळे विचार त्या मैफिलीत फेर धरून नाचत असतात. पण हे विचार म्हणजे आपण खूप मोठा खजिना घेऊन फिरत आहोत याची माणसाला जराही कल्पना नसते. यापूर्वी डोळे बंद करून तुम्ही विचारांकडे पाहत, बापरे किती विचार चालू आहेत असं वैतागून बोलत होता. पण आजपासून तुम्ही जेव्हा डोळे बंद करून विचारांना पाहाल तेव्हा पहा हा अमूल्य खजिना असं म्हणाल. यापूर्वी कधीही तुम्ही तुमच्या विचारांकडे या नजरेने अशा आगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं नसेल ना. याचाच अर्थ तुमचे विचारच तुमच्यात दडलेल्या खजिन्याचा नकाशा आहे. आधी तुमच्या मनात सुरू असणाऱ्या विचारांमुळे त्रस्त होऊन तुम्ही इतके विचार मला का येतात, मला शांती कधी मिळेल असं म्हणत होता. पण समज मिळाल्यानंतर तुम्ही म्हणाल, अरे हे विचार नसून हा तर अद्भुत खजिना आहे. विचारांचं प्रशिक्षण इतकं महत्त्वाचं असताना सुद्धा विश्वात ते प्रशिक्षण देताना कोणीही आढळत नाही. ही मोठी आश्चर्याची बाब आहे. लोक पियानो आणि तबला शिकायला जातात, कितीतरी पैसे खर्च करतात, पण विचारांची सरगम शिकण्यासाठी जाणारा विरळच. ABCD शिकल्यानंतर तुम्ही शब्द बनवायला शिकता, पण तुम्ही जर ABCD शिकला नाहीत तर शब्द बनणार कसे? त्याचप्रमाणे विचारांची ABCD सरगम शिकला नाहीत तर तुम्हाला सत्य जाणल्यानंतर जे विचार येतात ते येणारच कसे? एखादा मुलगा पियानो वाजवायला शिकत असतो तेव्हा आधी तो बेसूर वाजवतो, पण त्याला शिकण्यासाठी जर पर्याप्त वेळ दिला तर तो हळूहळू सूर पकडू लागतो. योग्य वेळी संगीताचे पाठ मिळाल्यानंतर तो योग्य सूरताल पकडू शकतो. माणसाची कहाणी देखील या मुलासारखीच आहे. प्रशिक्षणाविना त्याचे विचार इतस्ततः भरकटत राहून भयंकर नुकसान करतात. प्रश्न 2. माझ्या विचारात लय आणि ताल नाही. विचारांमुळे मी अगदी हतबल झालो आहे. अशा वेळी मी काय करू? विचार मजूर आहेत, आपण हतबल नाही. आता हे पुढील उदाहरणाने आपण समजून घेऊया. मला इथून लवकर बाहेर काढा असा ओरडण्याचा आवाज कानावर पडल्यावरच त्या माणसाकडे सर्वांचं लक्ष गेलं. तो मोठ्याने ओरडणारा माणूस दारू प्यालेल्या अवस्थेत बागेच्या बाहेर उभा होता. तारेच्या कुंपणाला बाहेरूनच पकडून तो मद्यपी जोरजोरात ओरडत होता, मला लवकर बाहेर काढा. यावर जर त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, अरे बाबा तू बागेच्या बाहेरच आहेस, तर तो मद्यधुंद माणूस ही गोष्ट समजू शकणार नाही. उलट चिडून तो म्हणेल, तुम्ही माझी चेष्टा करताय का? मला बाहेर जायचंय आणि वर तुम्ही म्हणताय मी बाहेरच आहे. अशा वेळेस ठीक आहे, आम्ही तुला बाहेर काढतो असं म्हणत लोकांनी त्याला पूर्ण बागेभोवती चक्कर मारायला लावली आणि शेवटी पुन्हा त्याच जागेवर आणून सोडलं. फक्त चक्कर मारता मारता त्याचं तोंड दुसऱ्या बाजूस फिरवलं आणि त्याला सांगितलं, आता तू बागे बाहेर आला आहेस. त्यावर तो माणूस अतिशय खुश झाला.
या घटनेमध्ये काय केलं गेलं तर फक्त त्या दारुड्याचं अज्ञान नाहीसं केलं. बागेभोवती एक चक्कर मारून तो आधीपासून बगीच्याच्याच बाहेर होता हे त्याला समजावलं गेलं. बस. त्या दारुड्याला जर तू बगीच्याच्या बाहेरच आहेस असं आधीच सांगितलं असतं तर त्याने ती मान्यच केलं नसतं. त्याने सांगण्यावर अविश्वास दाखवला असता. म्हणून त्याला ती गोष्ट सावकाश विश्वासपूर्वक सांगावी लागेल. माणसाच्या जीवनातही असंच होतं. आनंद आधीपासूनच आपल्या अंतर्यामी उपलब्ध आहे ही गोष्ट सहजासहजी मान्य करायला तो तयारच होत नाही. बाह्य जगात ना दुःखाचं अस्तित्व आहे ना सुखाचं. सुख आणि दुःख दोन्हीही माणसाच्या विचारांमध्ये आहे आणि खरा आनंद त्याच्या अंतरंगात मनामागेच दडलेला आहे. मन बाजूला होताच न मन होताच खरा आनंद प्रकट होतो. आणि हा अस्सल आनंद प्राप्त करणं हेच माणसाच्या जीवनाचं मुख्य ध्येय आहे. मनुष्य स्वतःच्या विचारांचा गुलाम बनून आयुष्य कंठीत असतो. जसे विचार येतात तसंच वागण्याची त्याला सवय जडलेली असते. वास्तविक विचार आपले सेवक असून त्याद्वारे आपण महानिर्वाण म्हणजेच महाजीवन निर्माण करू शकतो असं त्याला कधीच वाटत नाही. विचार आपले सेवक आहेत पण तुम्ही मात्र त्यांचे गुलाम नाही हा साधा विचारही त्याच्या मनात डोकावत नाही. तुमचे विचार जेव्हा तुमच्यासाठी मजुराचं काम करतील तेव्हा ते अशा इमारतीची निर्मिती करतील जी निराकार असेल. आजवर तुम्ही इमारतींचे वेगवेगळे आकार पाहिले असतील. त्यामुळे इमारत म्हणजेच आकार असंच मानत आला आहात. परंतु निराकार इमारत ही आपल्या कल्पनेपलीकडची असून तिची कल्पनाही आपण कधी करू शकत नाही. विचारांद्वारे चौथ्या आयामावर कसं पोहोचायचं हे रहस्य समजण्यासाठी प्रथम निराकार इमारतीचा उदाहरण आपण समजून घेऊया. बाह्य जगात मजूर नेहमीच नाईलाजास्तव काम करत असतात. पण इथे ज्या मजुरांविषयी आपण बोलत आहोत ते आपल्या आंतरिक विश्वातील आहेत. आपल्या अंतर्यामी उपजणारे विचार म्हणजेच हे मजूर. आपले विचार ज्या निराकार इमारतीची निर्मिती करतात ती म्हणजे आपल्यातील मौनाचा अनुभव, ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव आणि आपला स्वानुभव. विचारांद्वारे विचारांपलीकडे असणारा स्वानुभव तुम्ही जाणू शकता. आवश्यकता आहे ती केवळ विचारांना मजूर बनवण्याची. विचारांपलीकडे असलेला अनुभव तुम्ही जाणायला लागता तेव्हा निराकार इमारत बनण्याची पायाभरणी सुरू होते. तिचा भक्कम पाया रचण्यास सुरुवात होते. विश्वात आजवर ज्या लोकांना निर्विचार अवस्थेचा अनुभव आला त्यांनी आपल्या विचारांना मजूर बनवून त्यांच्याद्वारे निराकार रूपी इमारत बनवली. असे लोक विचारांद्वारे विचारांपलीकडील अनुभव करू शकले. वास्तविक त्यानंतरच विचारांचा योग्य उपयोग होऊन ज्या कार्यासाठी आपण पृथ्वीवर आलो आहोत ते कार्य पूर्ण होऊ शकतं. विश्वात काही लोक हे करू शकलेत, त्यांना ते शक्यही झालं. म्हणून तुम्हीही अशी इमारत बनवू शकता, स्वानुभव प्राप्त करू शकता. धन्यवाद.